आज रक्षाबंधन आहे म्हणल्यावर मम्मी लगेच नाशिकला निघाली होती. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका आदित्य. मम्मीला आपल्याला वैजापूरला सोडायचं होतं म्हणून लगेच आपली रॉकेट काढली. रॉकेटला लय ताण लागली होती म्हणून लगेच रॉकेटला पाणी पाजून घेतलं. रस्त्याने दिंडीचे दर्शन झाले, मग साक्षात नमस्कार केला आणि निघालो आमच्या पुढच्या दिशेला. गाडीवर ये भाऊ, शांत बसतं का? काही ना काही चाळी चालूच होते आमची. रॉकेट डायरेक्ट येऊन वैजापूर बस स्टँडवर थांबली भाऊ. रक्षाबंधनी म्हणल्यावर बस स्टँडवर फक्त बहिणींची गर्दी पाहायला भेटली भाऊ. तेवढ्यात मावशीचा छोटा फटाका पण आलाच होता, तो तर लय गालातच असला. मम्मीला त्यांना सोडून आपण निघालाच होतो आपल्या घरच्या दिशेला. वैजापूर मध्ये फिरावं असं वाटत होतं, पण म्हणलं आपलाच चालू काय, कधी पण फिरता येईल. जात जाता आपण गणूच्या घरी आलो होतो. लागली होती म्हणून नाश्ता करून घेतला तिथंच. आपल्या गणू आता नवीन लॅपटॉप घेतला बरं का. कोमला अशा लॅपटॉपला आपल्या मजबूत हाताने ओपन करून घेतली. त्याच्यामध्ये थोड्या करामध्ये करीत बसलो. वेगळं काही सुचत नव्हतं म्हणून युट्यूब ओपन केलं आणि त्याच्यावर आपलेच व्हिडिओ लावून दिले. गणू म्हणे घे इकडे, तुला तर काही जमणार नाही म्हणे, मीच काहीतरी खटपट करतो म्हणे. भाऊ इंजिनिअरिंगला होता, पण आपल्याला त्याच्यात काही समजतच नव्हतं. मग भाऊने आपल्याला डायरेक्ट समजून सांगितलं हुसार. ह्या पट्ट्याने त्याच्या 2 महिन्याची इंटर्नशिपचे आपल्याला प्रोजेक्ट दाखवले. गणूकून थोडं महाग ज्ञान घेऊन निघालो आम्ही घराच्या दिशेला. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये मंडळी. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून घ्या.